अरे झालं का शेंगा तोडून? हा झाल्या. मी तुमच्या घरच्यांना विचारूनच आलते शेंगा तोडायला. नाही मी त्याच्याबद्दल काहीच म्हटलो नाही. तोडीनाक तोडल्या तर काय आता तुम्ही भाजीला चाललेले असते ना. हा भाजीच करायला चालले. बघ ती तू अशी कवर राहणार ही अशी साडी एवढं असं हिरबुडल्यावाने का? आता ते नशिबात आहे, काय करणार मी. नशिबाचं पण तुझं वय नव्हतं. जिथं शिकायच्या वयात तुझं लग्न झालं आणि तुझा नवरा वारला त्यात तुझा काय दोष होता? ॲक्सिडेंटमध्ये गेल्यानंतर तू आता चांगलं राहायचा प्रयत्न करायचा. ते आता माझ्या घरचे बघतील. घरचे काय माझा जवळचा मित्रच होता. ओके एवढं मला मला बिशी आत्ता भेटलेली एक ठेव तू. नाही नाही नको चांगले मला. कपडे घे चांगलं राहा. नाही ते बघेल मी माझं. बघेल म्हणजे तू असं लांबचं असल्यासारखं का करते मला तू? नाही तसं नाही काही. माझं काय म्हणणं आहे तू घेऊ नको ना एवढं. एक घे तू नको काय वाटून घेऊ. नाही हो नको जवळचं मला. समज ना आम्हाला तू. नको मला तू असं नकोय. पारख्यासारखं केलं आमच्यासारख्याने काय करायचं? नको. घे. नाही नकोय अरे मला. नाही का म्हणते तू? नकोय. मग तू असं राहिलेलं मला अजिबात आवडायचं नाही. मला ती देखवत नाही. मग काय करू शकते मी? माझ्याकडे आहे पर्याय. तू मग एक काम कर आपण माझ्या मैत्रिणीसारखं राहा. हक्काने बोलू शकतो. मला पण काय वाटतं. नको. हा घरचे बघतील माझ्या. अरे मित्र बनवायला घरचे काय बघतील? तू बघायचं ना. नाही मला नाही पटत ते. का? असंच. येऊ का मी? यायला काय मी अजून जाच म्हणलं नाही तुला. हात. अरे ही घेऊन जा तसं नको जाऊ. आणि नाही चल. नाही राहू मग द्या. ऐक मी तुला जात म्हणलं नाही. सोडा हात. हात सोडीन पण तू माझं ऐकून घ्यायचं तसं हालायचं नाही. जमान का तुला? माझ्याकडे बघ आधी बघ खाली बघू नको माझ्याकडे बघ. डोळ्यात बघ ना माझ्या. अहो काय करू मी? काय करू म्हणजे मी बोलतोय तुझ्याशी तू तिकडे निघाली. हे बघ ही पैसे घे तू चांगली राहा. मला देखवत नाही असं तू राहिलेली. अहो पण मला नकोय. बोलले ना मी तुम्हाला हे मला बघ मला एवढं घाबरायसारखं नाही. मला तू आवडते. थरथर नको तू. मला आवडते तू म्हणून मी तुझ्याशी बोलतोय. तुम्ही लग्न करणार आहे का माझ्याशी? लग्नाचं बघू आधी. तू माझी मैत्रीण म्हणून राहा आणि आवडती आणि आपण आधी 5-6 महिने अशी फिरू राहू. मी कोणाला सांगत नाही. तू बी सांगू नको ना. आपण असंच भेटत जाऊ. अहो पण तुम्ही बिगर लग्नाचे तुमच्या घरी कळल्यावर किती मोठा प्रॉब्लेम होईल. माझ्या घरी कळल्यावर माझ्या घरचे काय म्हणतील? कळले बघू आपण. कळून कशाला द्यायचंय? नाही मला नाही पटत आहे. हा पटायसारखं काय? तू एवढी चांगली म्हणलं पटायला काय झालं? नको. का? नको राहायला. का? हे पैसे घे. मी याच्यावर सविस्तर फोन करतो तुला. अहो नकोय मला पैसे. सांगितलं ना मी. नकोय मला पैसे. सगळ्यांना मोह असतो. ह्याचा मोह कोणाला सुटला नाही. मला नकोय. तू माझ्या मोहात पड. मी चांगला आहे. मी माझ्या चुकीचं काय आहे? माझ्याकडे बघ ना एकदा. तू बघायला तयार नाही माझ्याकडं. येते मी जाते. हा मी तुला जाच म्हणलो नाही. तू शांत बस आधी. जायचं काही नाही. तुला शेंगा तोड वाटल्यास आणि मग माझ्याशी तिथं बोलायली. तशी गेली तर मग मी चुकीचा बोबाटा फिबाटा होईन आपला. मी तुझ्या वाटायला जात नाही. तू माझ्याकडे ये. जमन तुला? आणि विचार कर. असं चांगला विचार करशील आणि पैसे दे. अहो नको. अरे मी घे म्हणतो तू माझी झाली म्हणलो. मी हक्काने बोलतोय. तू तसं असं पारख्यावर नको करू मला. घे तुला काय वाटन ते घे. हा आपल्यातले आपल्यात ठेवती. हा. हां जा. हाय. का ग बाहेर रडत आली? शेंगा आणायला लावली तर तुझं 4 शेंगा घेऊन आली आणि शेंगा आणायला लावली. पैशाची काय बनगड आहे? हां कम रडती? काय झालं मला सांग ना. हां काय झालं? आई हां ते ह्यांचे मित्र नाही का? हां ते नितीन ते भेटले होते. हां ते म्हणत होते माझ्याशी मैत्री कर म्हणून. माहीत होते बाई. हा. आणि मग तू काय म्हणली? त्यांनी हे पैसे पण दिले. लगेच पैसे बी दिले का? हा. तू आता तुला असंच कुणी बी काही करणार आहे तर
आपण काय करू, तुला एखादं चांगलं थळ आलं ना, आपण लग्नच करू. सगळ्याचा विचार घेऊ. नाही अहो, मला नाही लग्न करायचं. आणि मग असं कवर आता आम्ही कवर राखण करणार तुझी. माझं यांच्यावर लय प्रेम होतं. हं? तुला असंच कोणी बी करणार. आता त्यांनी हे केलं, कोणी बी तसंच हे करणार आहे. हं? नको रडू, गप. आपण सगळ्याचा विचार घेऊ, आपण चांगलं थळ आणू आणि लग्न करून टाकू तुझं. पण बघा नाही, देवाने यांना का घेतलं असं माझ्यापासून असं. आता तेव्हा आमचा पोटचा गोळा होता, मग आता आम्ही काय करायचं? हं? जाऊन दे, आम्ही तुला लिखीवानी सांभाळू, पण देऊ लग्न करून. तेव्हा आल्या उद्या कोणी बी येईन दुसरं बी. हं? ते काय कर, पैसे दे, मी त्याला गपची देऊन टाकते. नको कोणाचे उपकार आपल्यावर. हा, घ्या. पैसे देऊन मी टाकते. नकोच म्हणत होते अहो, त्यांनी बरं बळजबरी ती काय दिसते ना, गमेले टाकले 4 शेंगा नाही तोडून दिल्या. हं? आता तुला कुठं कार्यक्रमात नाही जाता यायचं. पुढं गेलं तर तुझ्यावर कोणी नजर ठेवणारायची. हं? देऊन टाकते गप. काय म्हणतोय त्याला, दापिते तिकडं, देऊन टाकते त्याचे पैसे. चालेल ना? हो. चालते. नको हे करू लई, देते पैसे. काय ग? काय नाही, शेरडा सोडून चालले होते, पण येईन बाईचा फोन आला होता. म्हणलं तुम्हाला सांगावं आधी. काय म्हणली ती? आता त्या म्हणे पोरीची खोड, म्हणजे नाही का खोड काढली म्हणे तिथं त्यांच्या शेजारच्या एका पोराने. आता आपण काय करू शकणार आहे का त्याला? आता तिच्या नशिबाला एवढ्या लवकरच हे आलं, पण चांगलंच आहे ना. आता ते म्हणते तर आपल्याला तर काय? ते म्हणे आपण चांगलं म्हणजे स्थळ बघवतो तर आम्ही लग्न करून टाकू. म्हणजे असं म्हणले येईन बाई? हा, मग तेच तर मी तुम्हाला म्हणलं, आता आधी तुम्हाला सांगावा. तुमचं पण चाललं होतं लय दिवसाचं. लय बरं झालं बघ. अगं एवढी तरणी ताठी पोर मग आणि तिचं कुकू पुसलं गेलं. मला तर लय जीवाला गोर लागला होता. अगं उलट माझीच इच्छा होती, पण काय आहे, आता शेवटी ते आता सासरला आहे. हा, आपल्याला काय म्हणता येईल. आपल्याला नाही ना बोलता यायचं. पण येईन बाईने लय मोठं मन दाखवलं बघ. काय म्हणलं ते अजून? त्या म्हणले तुम्ही या म्हणे तिकडं, आपण जरा विचार करू, कुणीतरी चांगलं म्हणजे नाही का. तर त्यांच्या बघण्यात असं ना, तर आपण तर काय नाही हे केलं, मग आपण काही बघू, त्या काही बघ, त्यांचं चांगलं स्थळ बघून देऊ करून लग्न, असं त्यांचं म्हणणं. त्यापेक्षा आहे ना, माझ्या पाण्यातच एक चांगला पोरगा आहे आणि त्याला ही सगळी परिस्थिती बी मी सांगितलेली आहे. पोरगा लय चांगला आहे. तो बी म्हणला माझी काय हरकत नाही. आता म्हणलं तिच्या नशिबाने झाली ती, आपण काय आता करणार? काय नशिबाच्या गोष्टी. पण मग आपण त्यांना जाऊन सांगू ना तसं, चालतंय. पुरीला भेटणं होईल. चल मग आपण येईन हा. बाईची गाडी घ्यायला जाऊ. चल. ये उरकून जाऊ. हा. नमस्कार. बरं आहेत का येईन बाई? बरं आहे ना? चाललाय स्वयंपाक. काय चाललंय? स्वयंपाक चाललाय ना. हा हा. तुमच्या लेकीला तर काय बाकी नाही येत, मलाच करावं लागतं आता पाहिजे. काय तिला गॅसवर करायची सवय, इथं चुलीवर कवा तिला यायचं. सगळं समजून घेतलंय आम्ही. आता तुम्ही चांगले माणसं भेटले आम्हाला, आमचं नशीब मस्त आम्ही चांगलं. लेकीवाणी सांभाळतो, पण आता काय करावं? कुठे गेली पूर? घरात नाही, फोन केला होता तुम्ही? फोन केला. आता मी घरात लक्ष देते, सगळं घरातलं मीच काम करते. आणि मग तिला काय शेंगा आणायला लावले तर थोड्या, मला शेंगा आणि भाजीला तो मी भाकरी करते. मग गेली राहणार हो का, कोणी पोराने तिचे हो का पैसे नेऊन दिले. मग आता म्हणलं कवर सांभाळा, आम्ही घरातली कामं करावं, रानातली करावा, लक्ष द्यावा. तुम्हीच घेऊन जाय, पण तुम्ही आमच्या जवळ ठेवली ती. आता आमचं घेऊन जायचं कसं आहे, आता तिथं ती म्हणते माझ्या नवऱ्याचं सगळं इथं आठवणी आहे, सगळं हे मला तिकडे येऊन करमत नाही. मस्त आता ठीक आहे, पण आता आम्ही तरी कसं म्हणावं घेऊन जा तुम्हाला? नाही, कसं आहे माहिती आहे का, आता न्यायला आमच्या हरकत नाही, पण लग्न झाल्यावर तुमचा अधिकार आला ना पूर्ण तिच्यावर. हाय अधिकार आमचा, पण आमचा पोटचा गोळा नाही तर आम्ही कवर लक्ष ठेवा त्याच्यावर. ते खरं आहे तुमच्यावालं. म्हणलं का हे करूच तर पैसे 3 दिवस तर एखादं चांगलं थळ बघून टाका लग्न करू. मग तेच तुम्ही सांगितलं, मग मी बी यांना सांगितलं, ते म्हणे माझ्या. तुम्ही आधीच लक्षात घ्या पाहिजे. अहो आता आम्ही कसं बोलणार, पण उलट तुम्ही लय मोठं मन दाखवलं बघा. आम्ही करतो घरातले कामं, मग तिला असे पैसे हे दिले होतात. पुरी जातीचं काय आहे? कशाला बी माणूस नाही होत. ते तर खरंच आहे, ते लयच कमी वयातच त्याच्या आता नशिबाला आलं. मग हे का आमच्या मागं कोण आहे तिला? आम्ही हाय तर दिलं लक्ष. नाही, मग आता तुम्ही फोन केला त्यांना, मी सांगितलं. मग आता
त्यांनी सांगितलं ना स्थळ हाय म्हणे आमच्या नजरात त्यांच्यात हाय एक पोरग कुठंतरी, मग तुमचा विचार घेऊन म्हणलं आपण बघू. बरं आता सगळ्याची विचाराने बघा काय म्हणते ती बी. बघती बस. मी काय म्हणतोय, हे बघा, जे असेल ते तिच्यासमोर सगळं सांगून टाकतो तुम्हाला. मस्त आम्ही सांगितलं, पण आता तुम्ही आई बाप इथं. हे बघ पुरी, हो नाही ते झाले, तुझं वय लय बारीक आहे, उभं आयुष्य जायचंय पुढं. यांना तरी कशाला काळजी लावून ठेवती, आणि आम्हाला बी तिकडं घास गोड लागा ना बघ. मी काय म्हणत होतो, झालं गेलं सोडून दे आता. आता जर समजा तुम्ही काळजी करत बसला, रडत बसला, आपलं माणूस माघारी येणार आहे का? नाही ना. तेव्हा काय कर माहिती आहे का, एक चांगलं पोरग बघितलेलं आहे मी, आणि ताईंची बी परवानगी आहे, त्यांच्यासोबत आहे ना लग्न करून टाकतो सरळ. हे बघ लेकीवानी सांभाळे आतापर्यंत, पण आता इलाजच नाही आमचा. हा, अगं उलट एवढं मोठं मन दाखवते तिथे, आणि हे बघ झालं गेलं सोडून दे, आणि पुढे नव्याने संसाराला सुरुवात कर, अजून बरंच आयुष्य जायचंय तुझं. तर असंही बघ सगळं. तर तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? अहो बाबा मला सगळं मान्य आहे, पण तुम्ही पण विचार करा ना, ह्यांना पण एकच मुलगा होता, आता त्याच्यानंतर ह्यांचं कोण आहे सांगा बरं. त्यासाठी मी माहेराला पण आले नाही राहायला. मला यांच्यापाशी राहायचंय, इथं त्यांच्या आठवणी आहेत, त्यांचं सगळं आहे इथं. मी हे सोडून कसं येऊ? अगं आठवणी वगैरे सगळं मान्य आहे मला, पण तू मला सांग, माणसाला नाती दोन प्रकारची असतात, एक आपली रक्ताची असतात आणि एक मानलेली. अगं हे बी तुझं आता माहेरच होईन, आणि मी जो पोरगा बघितलाय ना, त्याचा आईवडील सुद्धा आहे ना आजारात वारलेले आहेत, त्याला बी कोण नाही बघ. तो आहे ना ह्यांची सुद्धा काळजी घेईन, जवळचाच आहे, इकडे बी नजर ठेवून तो, यांना पण आधार होईन, तुला घरदार होईन. अगं एकामुळे दोन्ही घरं उजळून निघत्यानं. उलट मी तर म्हणतोय आमच्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल, पण ह्या आईबापांची काळजी घेतो लग्नानंतर सुद्धा, माहेर म्हणून इकडे येतो. ठीक आहे बाबा, तुम्ही एवढं म्हणताय तर करेल मी विचार. आणि एक गोष्ट लक्षात ठेव बरं का, ही तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात हे तुझ्या सासूबाईमुळे झालेली आहे. मरेपर्यंत त्या बाईला विसरू नको, आणि त्यांना अंतर देऊ नको. हो बाबा. चालतंय मग, चालतंय मग, बरं आहे सगळ्याची विचाराने. त्या पोराशी बोलून घेतो मी, चालतंय. आणि एकदा तुम्हाला बी दाखवायला घेऊन येतो. चालतंय ना. मग तुमच्या विचाराने करून टाकू काय असेल ते. नाही तर एक काम करायचं का, आपल्याला काही लय मोठा सोहळा नाही करता यायचा बरं का, दुःख आहे. ते पोराला बोलून घेतो, आणि झटकापट दाखवायचा कार्यक्रम करून घेऊ, तुमच्या म्हणण्याप्रमाणे करू, आणि साधेपणात उरकून देऊ लग्न लवकर. चालतंय. एक काम करतो, त्याला बोलूनच घेतो मी. हॅलो, हा तात्या बोलतोय. अरे म्हणलं इकडं, हा इकडे इकडे यायला जमन का तुला टाकळीच्या अंग? हा तेच तुला म्हणलं होतं ना, पाहुण्यांचं घर तिथंच तिथंच. हा चालतंय, ये, हा लवकर ये. येतोय. बरं झालं, लय काळजी होती आम्हाला लई. तुम्ही मस्त आई वडील, पण जास्त काळजी आम्हाला. मग बाबा मी आवरू का? हा थोडं आवडतं तुझं. आता कशी तुमची काळजी जाईन आणि आमची जाईल, मग काय येतं? टेन्शनच नाही. अहो पण काळजीपेक्षा खरंच पोरीचं आयुष्य उजाळून निघलं का, हे लय बरं झालं. आले होते. ये बस. आता कसं काय बोलू आज? कामच होतं थोडं तुझ्याकडे. यो हर्षद, आता तुम्हाला बोललो ना मी, तोच. बरं चाललंय कामाचं. हा मस्त चाललंय. स्वतःचं त्याचं दुकान आहे. हो का? हा, आणि फिल्टरची पण कामं करतो, थोडीफार शेती बी आहे. बरं आहे, आता लय आमच्या मनाने नाही, तुमच्या मनाने जरा बरं आहे. तात्या नेमका विषय काय आहे? हे बघ हर्षद, तुला सरळ सरळ विचारतो मी. तुझ्या लग्नाचं आता वय झालेलं आहे, तुझ्यासाठी पोरगी बघते ती, हा पण आई वडील नाही आहे, परिस्थिती हालाकीची आहे तुझ्या घरची पण, आणि घरी पण घर बघणारं कोण नाही आहे. तेव्हा तू लवकर लग्न करणं बी गरजेचं आहे.
आणि माझ्या पोरीचं मी इथं हौसेनं लग्न लावून दिलं होतं. पण आमच्या जावईचं एकाएकी असं झालं बघ. त्यामुळे ना तिला कोणाचा आधार नाही आता. अंतर्निताठी पोरगी सांभाळायचं म्हणजे ह्यांच्या जीवाला गोर लागतोय. काय करायचं म्हणून आम्ही सरळ ठरवलंय की तिचं लग्न लावून द्यायचं. चांगला निर्णय घेतलाय. पण आता तिच्याशी कोण लग्न करणार? काय झालं लग्न करायला? पोरगी एवढी चांगली या. अरे पण हे असं झालं म्हणल्यावर आता तूच सांग, तू होशील का तयार लग्न करायला? तात्या होईन मी तयार लग्नाला. मला पण परिस्थितीची जाणीव आहे. माझ्यामुळे जर एखाद्या मुलीचं आयुष्य उजळून निघत असेल तर माझी काहीच हरकत नाही. चालतंय. पण काय माहिती आहे का, शेवटी काही रीतीभाती असतात, त्यांना धरून सगळं झालं पाहिजे. एकदा तू पोरगी बघून घे. वाटल्यास तुमचा काय असेल तो विचार करा, एकमेकांशी बोला आणि मग निर्णय कळवा. चालेल तात्या, काय अडचण नाही. बोलवा तिला. आवाज दे. भक्ती आले. ये चल बाई. त्यांना दे. बस. ही पोरगी आहे बघा. आणि तुला मगाशी त्यांच्याबद्दल बोललो होतो का, ती हे. काय माहिती आहे का, आम्हाला मोठा लावा जमा करता यायचा नाही. दुःखाचा प्रसंग आहे, त्यामुळे होईन ते थोडक्यात करून घेऊ. हा, तुमचं काय असतील नातेवाईक त्यांना सांगा आणि आम्ही आमच्या बाजूने 4 लोक सांगू. बरोबर आहे का ताई? चालतंय. बरं, आपलं तुम्ही आहे ना थोडं बोलून बी घ्या. काय असेल ते एकमेकांचं स्पष्टपणे बोलून घ्या, म्हणजे आम्ही पुढच्या तयारीला लागतो. चालतंय, आम्ही घेतो बोलून. चालते. तुम्हाला माझ्याबद्दल तात्याने सांगितलं ना सगळं? हो, सगळं माहिती आहे मला. लग्न झालं आणि लग्न झाल्यावर 6 महिन्याच्या आत तुमचे मिस्टर वारले. ते सगळं सांगितले मला तात्यांनी. मग तरी तुम्ही तयार आहे? आता मी काय म्हणतो, जे झालं ह्यात तुझी तर काय चूक नाही आहे. पण मागचं सगळं विसरून जर नव्याने सुरुवात करायला तुझी काय हरकत नसेल तर. हे बघा, हे माझं सासरच आहे. त्या जिथं बसल्या होत्या त्या माझ्या सासूबाई आहे. आज तुमच्या संग मी इथं उभी आहे, बोलतीये किंवा नव्याने संसार चालू करते, हे सगळं त्यांच्यामुळे होतं आहे. आणि जरी माझं लग्न झालं तरी हे माझं दुसरं माहेरच असेल. मी इथं येणं जाणं करतच राहील. अरे उलटी चांगलं होईल, तू इथं आली ना त्यांना पण आधार भेटेल. आणि मला पण, तुला माहीत नसेल पण मला पण आईबापा नाही इथं, मला पण आईबापा भेटून जातील. ठीक आहे. त्यामुळे माझी काहीच हरकत नाही. तो आली, उलटी ह्यांना आपण जोपर्यंत करतात तोपर्यंत आहे. ज्या दिवशी त्यांचा हातपाय गळून देतात त्या दिवशी आपण सांभाळू त्यांना. ठीक आहे, चालेल. मग आता माझं काय सगळं तात्या ठरवतील तसंच. पण तुमच्या काहीतरी अपेक्षा असतील होणाऱ्या बायकोकडून? माझ्या अपेक्षा काय, तुला परिस्थितीची जाणीव आहे आणि तात्यांचे संस्कार एवढे तुझ्यात आहेत म्हणल्यावर मला अजून काय पाहिजे. तर माझ्यासारख्या अनाथ मुलाला तरी कोणी मुलगी दिली असती. आपलं तू माझ्यासोबत लग्न करते हेच माझ्यासाठी लई आहे. ठीक आहे, मग चालेल. चालतं. चला. झालं बोलणं तुमचं? झालं तर ते. हो, चालेल. हे बघा, तुमचं काय होकार नकार असेल का, काय ते इथंच सांगून टाका. होय, मग काय तुम्हाला नको परत? तात्या, होकार आहे आमच्या दोघाचं पण. तुम्ही एखादा चांगला मुहूर्त बघा आणि मला कळवा. काय अटी वगैरे तुमच्या काय? नाही, काही जाती नाही तर. बरं आहे बाबा, सुखाने संसार करा आणि आमच्या पोरीला आधार दे बाबा. मी मामाला त्यांना बोलून घेतो. आणि नुसतं पोरीलाच नाही दिला पाहिजे, आम्हाला बी द्या पाहिजे. हा, आता तुम्हाला पण सांगितलं ना त्यांना. काय माहिती त्याला काय कोणी आई बापा नाही. यांचा बी एकुलता एक पोरगा होता हा, आणि ह्यांनी बी सून म्हणून जेवढे दिवस सांभाळली का, ही सून नाही लेक म्हणूनच सांभाळली. तेव्हा आमच्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल, पण पोरीचं माहेर म्हणून इकडे येत जा तुम्ही. 100% येणार मी.
मला तरी कोण आहे, मला तुमच्यासारखी माणसं भेटली म्हणजे मला माझा परिवारच भेटल्यासारखं आहे. बघितलं का, तुम्हाला म्हणलं ना पोरगं लय चांगले. बरं चालते, मी पण आमच्या 4 पाहुण्यांना सांगून घेतो आणि चांगला मुहूर्त बघून वेळेत उरकून टाकू आपण. हा चालते, मग मला तारीख कळवा, मी येतो मामाला आणि त्यांना फोन करून सांगतो चालतंय. त्यांना. चल. केलंय चांगलं झालं आहे की नाही. जाऊन दे, रडू नको. जे नशिबात असतं ते होतच असते. काय माहिती आहे का, पोरगा आमचं नाही गेलेला, पण आमचा जावई होता आणि आम्हाला बी त्याचं दुःख आहे. आता आम्हाला किती वाईट वाटतंय. आमचा मुलगा तर गेलाच गेला, पण आता ही सुनबाई बी आमच्यापासून चालली. पण उलट मी म्हणतोय, हा पोरगा आहे ना तुम्हाला अंतर द्यायचं नाही, उलट हा तुम्हाला आई वडिलांगतच सांभाळेल. चालतंय. आणि पुरी, यांना सुद्धा काही कमी पडू नको देऊ. तुझी आईच समज त्यांना. हो बाबा. एवढं मोठं मन कोण दाखवत नाही. आणि आता संसाराला चांगली सुरुवात कर. झालं गेलं सोडून दे. चला आता स्वयंपाक. जा.